नमस्कार मंडळी, मी जाणार होती. मी कोणवारी गेलती पंढरपूरला. चॅनलमध्ये कोण म्हणायचं कशाला तसं आता मग म्हणावं लागतं. नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे. तर मी शनिवारी पंढरपूरला गेली होती. आम्ही चांगले 10-12 जणी होतो. मी होती, काकी होती, सोनाबाई होती, सोना नावाच्या 3 जणी होत्या. शिंदूबाई एक होती, अजून कोण होतं, शिंदूबाई, अशा 7-8-9 जणी होतो आम्ही. लांब लांब फिरली मग मी नव्हतो तेव्हा. पंढरपूर केलं. पंढरपूरला तुला चल म्हणलं होतं की व्हिडिओ ही आपला काढायचा होता, तर तू होय म्हणला आणि परत नको म्हणला. नको म्हणला तू. मग आम्ही गेलो, गाडी केली होती, अचानकच आमचं ठरलं. मग त्याच्यामुळे गेलो आम्ही बाबा पंढरपूरला गेलो. परत जाता जाता आधी इथल्या स्वामींचं दर्शन घेतलं आम्ही जाता जाता. मग इथनं गाडीत बसलो, स्वामींचं दर्शन घेतलं, गाडीत बसलो. गाडीत बसल्यानंतर मग आम्ही असंच मधल्या मार्गे गेलो. कुठल्या बघा काठी वरकुट ह्याच्या मार्गे गेलो आम्ही, अकलूज मार्गे. अकलूजवरनं मग पंढरपूरमध्ये जायला आम्हाला 12 वाजले की 12-1-1:30 वाजली. मग गेलो की पहिल्या जुट आम्ही नदीला गेलो. तिथं नदीला गेल्यानंतर मग आंघोळ्या ही चंद्रभागेला तिथं गेलो. चंद्रभागेला गेल्यावर कुणी म्हणायचं आंघोळ नको पाय करा, हातपाय तोंड धुवायचं. पहिल्या जुट मी पांढरंगाचा फोटो जसा तुटलेला घरात ठेवत नव्हती ना, म्हणून फुटलेला मी नेला होता. म्हणलं आता चाललोय आपण तर चंद्रभागेलाच ह्यांना सोडावं पंढरपूरला. तिथं मग फोटो ही आम्ही पाया पडून ही नैवेद्य ही दावून आगमन केलं फोटोचं त्या पाण्यात. की लगे दुसरी सोनाली होती, तिने बी घरचं ते लक्ष्मी ही फुटलेली होती ती आणली होती, त्यांनी बी तिथं पाण्यात सोडलं. ही त्यांनी जी बुडी घेतली, सगळ्या बायांना अलीकड या हिथं हातपाय धुया, हिथं हातपाय धुया म्हणत म्हणत मला तर पाण्यात तर मी तर एवढीच्या आधीच ते उंच गेले की पुढं त्यांच्या कमरा इतकं पाणी तर मी पाक निम्यातच गेली. आणि तशी मग भिजल्यावर कशाच्या काय करा म्हणले आता आंघोळ्यानं काय तर चंद्रभागेला आला आणि कुठं हातपाय तोंड धुता काय, कपडे बी नेले नव्हतं. मग आणि ऊन नव्हतं काय नव्हतं, अशी नुसती चिमची यायची. आणि काय पप्पा तुला सांगू, आम्ही आंघोळ्या केल्या चंद्रभागेमध्ये म्हणलं आता कसं वाळायचं. असलं जे ऊन पडलं म्हणतो, नदीतनं जर बाहेर निघालं तर आम्ही त्या मंदिरापाशी जाऊच तर खडखडीत वाळलो. अरे निम अर्ध सुकलो. तर काय म्हणली पंढरपूरला म्हणजे विठ्ठलाचं काय म्हणजे हे आहे, चांगलं दर्शन झालं, लय भारी झालं. म्हणजे खरंच चंद्रभागा आंघोळ ही केल्या माणसाला वाटतं की नका आंघोळ करायला आणि कधी वाळायचं काय. पण आम्ही आंघोळ्या बी केल्या आणि कसं बाहेर आलो, वाळल्याला सुद्धा आम्हाला कळलं नाही. चल म्हणलं होतं तुला, किती भारी आमचं दर्शन झालं. नको म्हणला तू. गाडीत जागा ही होती मग किती भारी आमचं दर्शन हे झालं. तो आधी म्हणला होता मला यायचं म्हणल्या, मी गाडीवाल्याला तिथं बाया बघत होते म्हणल्यावर त्यांना सांगितलं की आमच्या भावाला यायचं, मी भाव आणि काकी आहे म्हणलं हिकडलं. मग तुम्ही बघा तिकडं. तुला फोन केला तर तू म्हणला नको बाबा, माझ्या जोडीला कोणच नाही, सगळ्या बाया तुम्ही, आम्ही कुठं येऊ तिथं, म्हणून तो आला नाही. परत ना आम्ही मग दर्शन हे बारीने केलं. मग परत ना सगळं झालं बाबा. काय मी एक माळ पण घेतली, असावी म्हणलं आपल्यापाशी. परत माळ गळ्यात घालायची माझी आहे की ही, पण आता वर्ष झालं या माळ्याला. त्याच्यामुळं म्हणलं आपलं जर तुटली फिटली काय झालं तर कोणाला मागायची, म्हणून मी आपली पंढरपुरातनं एक माळ पण आणली. आणि माळ आणली आणि ती फोटो सोडल्या म्हणून मी विठ्ठल रुक्माईची मूर्ती पण आणली. आता म्हणलं ती गेली आता फोटो कुठं न्यायचं, आपली मूर्तीच घ्यावी. मग मूर्ती घ्यायला गेलो आम्ही तर तिथं बाबा म्हणलं 200, 250, 300 रुपये सांगायला लागले. मग ते एका सोनालीला मला घ्यायची होती. तर मी म्हणलं आता कुठं देवासाठी कमी काय करत बसता, घ्या आपल्या दोघीत किती का जायनात आता. मग त्या शेवट बाबाने 150 रुपयाला दिले आम्हाला दोघीला. मग त्यांनी एक घेतली, मी घेतली. परत पुढं आलो तर तिथली वस्तीवली जिजी म्हणली आता मी बायांना तुम्हाला सगळ्यांना चुडं घालणार आहे. मग तिने सगळ्यांना चुडं घातलं, चुडं ही घातलं. मग प्रसाद ही घेतला. तसंच आम्ही गाडीकडं आलो, गाडीत बसलो. मग परत ते अकलूजचे ते गणपती नाही होय, आनंदी गणेश, हां, मग त्या गणेशला गेलो आम्ही, आनंद गणेशला. मग तिथं महादेवाचं ही मंदिर नाही होय, महादेवाचं पण आहे की तिथं. मग त्या गणपतीला गेलो, गणपतीचं दर्शन ही घेतलं. परत त्या महादेवाला गेलो, महादेवाचं पण दर्शन ही त्या झोक्यात ही त्या आंब्याची आंबराय नाही होय,
तिथं किती झोक ही आहेत. हो खेळायला लय. मग त्या झोक्यातनी बसलो. ती गाय ही नाही का पांढरी टाक्या बांधलेल्या, त्या टाक्यांपाशी फोटो काढलं. परत गणपतीचं दर्शन घेताना फोटो काढला आम्ही. पण फोटो काढायला ह्यांना दावायला फोटो, पण ते कसं त्याच्या मोबाईलमध्ये हे त्यानं पाठवलेलं. मैत्रिणीच्या वाटलं. त्याच्यामुळे ह्यांना काय धावता येणार नाही. मग परत ते तरी आम्हाला घरी यायला 6 वाजले की. पण जाताना इतका पाऊस इथंच लागला होता आम्हाला, पण येताना आम्हाला कुठंच पाऊस नाही. आणि एक सांगायचं, जाता जाताच पंढरपूरला जातानाच बाबाने आडवीच गाडी घातली की का? काय माहिती. आम्ही आमच्या साईडने चाललेलो, ही आम्ही चाललो सरळ आमच्या ह्या रोडने, आणि ती पलीकडून आला आणि त्यांनी ती काय म्हणते इंडिकेटर काय ती लावलंच नाही की. आणि डायरेक्ट त्यांनी हे अलीकडं गाडी घेत होती, अलीकडंच डायरेक्ट गाडी घ्यायला. इतकीची कंट्रोल गाडी केली. माझ्या तर काळजाने पाणी सोडलं. मी अजून कुणालाच म्हणलो नाही घाल. होय. हां मग त्या बाबाला तू गाडी थांबवली, उतरला की ड्रायव्हर असला जी म्हणलं 10 बाया माझ्या जोखमदारी देवाला आल्या त्यानं हरणा तरी दाबायचा होताच की मला इकडं वळवायचं. मग इतका जी भिहाला ती. ड्रायव्हरला ह्याच बायांनी ओढून धरलं, जाऊ द्या ड्रायव्हर जाऊ द्या, आपल्याला नाही काय झालं. मग परत ना गाडी त्यांनी काच खाली केलेली, ड्रायव्हर उतरला असा काच दणका टाकला. इतकीच गाडी त्यांनी ताणली परत, त्याच्या मागच आमची गाडी. शेवट त्याला ती भिहायलाच म्हणला, आता पाठला करतो घाबतो का काय मी काय माहिती. मग शेवट परत ना त्याने रिटर्न आमच्या मागं गाडी घेतली. गाडी घेतली. मग म्हणलं पांडुरंगाचीच कृपा आपल्यावर. इतकी जी त्याने बरी इकडं तिकडं वाहनं नव्हती, इतकी कंट्रोल गाडी केली त्याने. बरं की कोणाला काय झालं नाही. काहीच नाही लय त्याने. म्हणजे आम्ही तर बोलत असं बोलतोय आम्ही एकमेकीला, आणि एकाएकीच त्यांनी गाडी अशी वळवली का, मग गाडी पुढं दिसल्या माझ्या तर काळजानीच पाणी सोडलं. म्हणलं बरं काय झालं नाही तर म्हणलं हे बाबा कोणाला तरी काय करत असतो. आपण जरी समोरचा चांगला चाललेला आहे, पण येणारा बाकीचा मग काय पुढचं कसं आहे. हो. आणि नशीब पुकी आली कुठं मागणं पुन्हा गाड्या नव्हत्या. लय ती तर भेला होता अरे. मग परत ना आम्ही गणपतीचं ही दर्शन ही महादेवाचं ही केलं, फोटो बिटो काढलं. मग तिथनं डायरेक्ट घरी चाललं. पेढं ही घेतलेलं तिथं वाटलं ही सगळ्यांना. घरी पेढे नव्हतं काय आणलं? मला नाही ठेवला काय. खाल्ला की पप्पूने परत, तू यायना म्हणल्यावर कळत होता तरी पण मला. ठेवलेला, पण परत त्याला काय देण्यात आलं, खाल्लाच त्याने. राम परत ना आता म्हणल्या कोल्हापूरला जायचंय. पण मला एक देवाला जायच्या आधी काळजी पडलेली. आता घरी शिर्डी ती कामाला, नशीब पप्पूने त्या दिवशी सुट्टी घेतली. म्हणजे देवाला माझं जायचंच होतं. देवाने कशी नाही कशी सगळी माझी घरची सोय केली, कुठं सुद्धा अडचण येऊन दिली नाही. म्हणजे आपल्या मनात भाव असल्यावर कुठंच अडचण येत नाही. आणि मला म्हणजे मला चांगलं 1.5 वर्ष झालं असं जायचं चाललं होतं. पण आम्ही सगळं गोपाळपूर आणि हे सगळं बघून आलो की. सर म्हणे तुला काय मध्ये दावायची काय सर, आता ती सरती का सर की म्हणे तिकडं गावात खायचं सोडलं आणि तुला काय व्हिडिओ मध्ये यायचंय का काय. तिला बी वाटतंय मंडळींना बघायचं. ए छक्की तिला घे की तिकडं स्टँड पाडेल. नाही पाडत हान की तिकडं, नाही पाडत हान इकडं. छक छक सर की म्हणे शिर्डी बी लाडात आली का काय आज त्या टोम्यावानी. लय हिरवं झालंय. मी 8 दिवस गेलो का. पाऊस कसला होता, सारखी नुसती चिक 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 बंदच नव्हती. चिमचिम चिमचिम. आता कालच्या धरणं चिमचिम बी ना. आणि परत ना मेथीचा एक वाफा करून मी मेथी टाकली का तर पाऊस पडतोय म्हणून. कशाच मेथी टाकली पाऊसच उघडलाय. आता काय करायचं, फलाचं बी पाणी आटलंय. येईल की मला. आता कवा यायचं, कवा पाऊस पडतोय आणि कवा पाणी यायचं. अजून काय काय झालं मी गेल्यापासून. छक्की अजून काय काय झालं मी गेल्यापासून. काय 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 घडायचंय आता. हीच आपलं घरगुती रोजच. जायचा कामाला आम्ही बसायची शिर्डी घेऊन इथं बाबळी खाली इरबळ वाटायचं पप्पा असतं म्हणजे व्हिडिओ काढला असतं काय केलं असतं. पण काय आता इलाज नाही. तू गेला तिकडं करमत नसायचं, इरबळ एकटीच बसायची. शिर्डी चारायची जाऊन झोपायची. मग कटाळा आला की
काय करायचं मग परत ती यायचं रानातनं मग चहा पाणी हे करायचो अहो विचारायचं पप्पा आज नाही वेळ आला नाही आला म्हणायची मी त्यांना बी ध्यान व्हायचं तुझं अधूनमधून काकींला व्हायचं काकी बी म्हणायच्या काय बाय पोरगं गेलं तर कर म्हणा सारखं मंदिराकड ही फिराकतं तर अजिबात नाही आता येतो म्हणलाय वडलं चांबाळ्या यायला लागल्या मला तर आता 12-1 वाजले का झोपेचा टायमिंग झाला 12:30. 12:30 वाजल्या का घरातलं काम आवरस तर 12 वाजते ते आता बघू परत म्हणले ते अक्कलकोटलाही जायचं मग येणार का जाऊ की मग. काय नुसतं जाऊ म्हणतो आणि परत जायच्या टायमाला म्हणतो नको बाबा माझ्यासारखं कोण नाही तिथे आपल्या आपल्या घरची ट्रिप काढायची का? काढायची होय. देशात. कवा काढायची सगळी देवाला जाते ती देव केल्याने कुठे कमी पडत नाही रे पण पैसा बी लागतोय देवाला जायचं म्हणलं की महाग पोराचे हप्ता आहे तर मरणाचं आज तर हप्ता आहे टेन्शनमध्ये बसलाय पगार व्हायचा तर पगार बी नाही आणि पाणी बी नाही आज तर काय करतोय संध्याकाळपर्यंत पैशाचं काहीतरी adjust करावं लागेल. आता कशी करायची अडचण जिथं 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 जाणत होतं तिथंच आहे तर काय आहे आता शाळा सुटली बाबा जेवाय शाळा सुटली आता बेल वाजली मैत्रिणींना मला तुम्ही लय म्हणत होता काय म्हणत होत्या भैया का काय म्हणत होत्या तुला दादा दादा तुम्ही ताईंकडे जाऊन व्हिडिओ काढा ताई का म्हणून व्हिडिओ काढा ना त्या तर आता काल व्हिडिओ एक टाकलाय आजचा एक व्हिडिओ टाकन मग बघा तुम्ही लय तुम्ही ताईची आठवण येत होती होय तुम्हाला मला पण तुमची आठवण येत होती पण काय आता आमचा दादा गेला होता गावाला त्याच्यामुळं काय व्हिडिओ टाकता आला नाही दादा टाकतच होतं तरी तिकडलं आमचं घरचं वहिनींचं ही मग आलाय काल आता तर काल काढून बी एक टाकला तुमच्यासाठी व्हिडिओ आणि आजचा पण आज आता बनवती ती पण आता आज टाकल किंवा उद्या टाकल तेवढा तुम्ही बघा कमेंट करून सांगा आम्हाला कसा आलाय ती तोपर्यंत नमस्कार पाहून घ्या तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ आता आपल्या ताईला करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू